नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आणि खूप विद्यार्थ्यांचे खूप पालकांचा एकच प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचत होता, तो म्हणजे की नीटची काउन्सिलिंग कधी सुरू होणार। आता जे पण विद्यार्थी पेड काउन्सिलिंगसाठी कॉल करतात ते आधी हेच विचारतात की काउन्सिलिंग कधी सुरू होईल आणि काउन्सिलिंग नंतर आम्ही पेड काउन्सिलिंग घेऊ शकतो का। तर तुम्ही घेऊ शकतात, पण त्यासाठी सीट तुमच्यासाठी वॅकंट पाहिजे, कारण रिझल्ट नंतर भरपूर विद्यार्थी रिझल्टच्या आधीच काउन्सिलिंग घेतात, पण असे पण काही राहतात जे रिझल्ट कन्फर्म नाही राहत म्हणून ते रिझल्ट नंतर ट्राय करतात काउन्सिलिंग घ्यायचं, त्यामध्ये जे सीट्स ते फुल होऊन जातात। आणि एकदा जेव्हा काउन्सिलिंग स्टार्ट झाली तेव्हा इतकं सर्व बर्डन आमच्यावर राहतं, कारण ऑलरेडी तुमचे डॉक्युमेंट्स अपडेटेड नाही राहत, तर त्यासाठी तुमचे डॉक्युमेंट्स अपडेट करायसाठी आधी तुम्हाला सांगावं लागतं, त्यामध्ये तुमचे 4-5 दिवस चालले जातात। आणि ऑलरेडी आपल्याला खूप कमी वेळ रजिस्ट्रेशनसाठी दिलेला असतो, म्हणजे तुम्ही समजा की आज जर शेड्यूल रिलीज झालं तर उद्यापासून तुमचं रजिस्ट्रेशन जे ते सुरू होईल। तर अशी काउन्सिलिंग असते, म्हणजे खूप ताबडतोब आपली जी काउन्सिलिंग आहे ती सुरू होऊन जाते। आपल्याला मध्ये काहीच वेळ भेटत नाही आणि आपल्याला 4-5 दिवस रजिस्ट्रेशनसाठी दिले जातात, त्यात पण सर्व्हरचा इश्यू वगैरे येतो। म्हणून पेड काउन्सिलिंग जर घ्यायची असेल तर आत्तापासून बुक करा, म्हणजे आम्ही तुम्हाला डॉक्युमेंट्सची चेकलिस्ट पाठवतो। ती चेकलिस्ट जर बरोबर असेल तर मग तुमचं सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला आम्हाला PDF करून पाठवावं लागतात, ते सगळं आम्ही एकदा चेक करतो, सर्व चेक करतो, काही मिसिंग असेल तर ते तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही ते काढतात लवकर। आम्ही तुम्हाला सर्व फॉर्मॅट्स जे ते पाठवत असतो, त्यानुसार तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स काढावं लागतात। नंतर तुम्हाला जे काही आम्हाला कट ऑफ वगैरे सेंड करायची आहे, तुमच्याकडनं जी काही आम्हाला लिस्ट घ्यायची कॉलेजेसची ते आम्ही सेंड करतो। नंतर आपलं रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग वगैरे सर्व आम्ही करत असतो, म्हणून आम्हाला एक वेळ पाहिजे असतो की तुमच्याकडनं जे काही डॉक्युमेंट्स आहे त्याचं करेक्शन करण्यासाठी आपल्याला ॲटलिस्ट 10 दिवस तरी लागतील, म्हणून तुम्हाला पेड काउन्सिलिंगसाठी लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि जर तुम्ही एकदम घाईत कॉन्टॅक्ट केला तर आपली काउन्सिलिंगमध्ये थोडाफार चुका जर झाल्या, तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये जर थोडीफार काही चुका असतील तर ते आपल्याला सुधारवायला वेळ राहत नाही आणि असंच आपल्या हातातून राउंड्स निघतात। म्हणून तुम्हाला घाई करायची आहे, जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल, पेड काउन्सिलिंगसाठी अप्लाय करायचं असेल तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। इट्स 8275518480। हा नंबर ऑलरेडी खाली डिस्प्ले होतोय, तुम्हाला याला कॉल करून काही शंका वगैरे असतील तुमच्या तर लांब करायचे आहे, किंवा जर तुम्हाला व्हॉट्सअपला स्कोर कार्ड सेंड करून तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते विचारायचे असतील, किंवा पेड काउन्सिलिंग म्हणून पण तुम्ही मेसेज टाकलात तरी मला QR कोड सेंड करण्यात येईल, जी काही फीस सांगण्यात येईल ती तुम्हाला पे करावं लागेल आणि बाकी तुमची काउन्सिलिंग जी आहे ती आमच्याकडे येऊन जाते। आणि मग आम्ही तुम्हाला जी चेकलिस्ट वगैरे, नंतर आमचा जो सॅम्पल फॉर्म आहे जो तुम्हाला भरावा लागतो, ते सर्व आम्ही तुम्हाला सेंड करत असतो, म्हणजे तुम्हाला ते भरून आम्हाला पाठवावं लागतं। आता एक मोठी शंका की आमचं ऑफिस कुठे, तर आमचं ऑफिस जळगावला आहे। जर तुम्ही जवळपास राहत असाल, जर तुम्हाला सोयीस्कर आहे तिथं येणं, तर संडे टू संडे आपलं ऑफिस स्टार्ट असतं, म्हणजे आपण फक्त संडेलाच ऑफिसला जात असतो ऑफलाईनसाठी, कारण आपल्याला इतका वेळ राहत नाही, रोज आपले इतके रश चालू असते, इतके कॉल्स चालू असतात की आपल्याला तिथं भेट द्यायला इतका वेळ राहत नाही, म्हणून आपण फक्त संडे टू संडे, ते पण जवळपासच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा जर कोणाला भेटायला यायचं असेल तर त्यांच्यासाठी आपण ते सुरू केलंय। नाहीतर आपली जी काउन्सिलिंग आहे ती सर्व ऑनलाईनच चालते, आपल्याला काहीच गरज पडत नाही ऑफलाईन भेटायची। जे आपण कॉलवर बोलणं करून घेणार आहे तेच आपण ऑफलाईन पण तिथं ऑफिसमध्ये बोलणं करून घेणार आहे, तर त्यामध्ये काहीच इतका डिफरन्स राहत नाही। म्हणून जर तुमचं कॉलवर सर्व डाऊट्स क्लिअर होत असतील तर वेल अँड गुड, तुम्ही ऑनलाईन पेड काउन्सिलिंग घ्या। आपले रेट्स दोघींसाठी सेम आहे, कारण दोघींमध्ये आपण सेमच ट्रीट करत असतो, सर्व रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग वगैरे सर्व आपणच करतो, म्हणून त्यात काही डाऊटच नाही आहे। नंतर जेव्हा काउन्सिलिंग स्टार्ट होईल तर तेव्हा आपलं महाराष्ट्राची CET सेलचं रजिस्ट्रेशन केव्हा होईल, म्हणजे एक्झॅक्टली जेव्हा काउन्सिलिंग कसली स्टार्ट होते तर आधी ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग स्टार्ट होते, तर काउन्सिलिंग आपली महाराष्ट्राची कधी स्टार्ट होईल हा मोठा प्रश्न सर्व पालकांना पडलेला आहे। तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तरमध्ये डिस्कस करू। तुम्हाला लास्टपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट डेट जी आहे ती समजून येईल की कधीपर्यंत आपली काउन्सिलिंग चालू होऊ शकते। आता बघा, जर तुम्ही बघितलं की जर लास्ट इयरचा आपण थोडं प्रेफरन्स घेतलं तर लास्ट इयरला आपला जो रिझल्ट लागला होता तो लागला होता 14 जूनला। आता 14 जूनचा रिझल्ट लागल्यावर आपली सर्वात पहिली जी काउन्सिलिंग चालू असते ती म्हणजे MCC म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी, जी की फक्त MBBS BDS साठी असते, ती काउन्सिलिंग आपली सर्वात आधी स्टार्ट होते। त्यानंतर ती काउन्सिलिंगच्या 5-6 दिवसानंतर आपली जी स्टेट काउन्सिलिंग आहे ती स्टार्ट होते। स्टेट म्हणजे स्टेट वाईज जे सर्व काउन्सिलिंग्स आहे ते 1 बाय 1 स्टार्ट होत असतात, त्यात आपली महाराष्ट्राची पण काउन्सिलिंग स्टार्ट होते 4-5 दिवसानंतर। त्यानंतर जेव्हा MCCचा फर्स्ट राऊंड होतो तेव्हा स्टेट काउन्सिलिंगचा नंतर 4-5 दिवसानंतर फर्स्ट राऊंड होतो, लगेच स्टेट काउन्सिलिंग झाल्यानंतर MCCचा सेकंड राऊंड होतो, मग त्यानंतर परत स्टेट काउन्सिलिंगचा सेकंड राऊंड होतो। आता यामध्ये तुम्ही विचार करत असणार की BMSची काउन्सिलिंग कधी स्टार्ट होते। आता जेव्हा MCCचा फर्स्ट राऊंड झाला त्यानंतर स्टेट काउन्सिलिंगचा MBBS BDSचा जेव्हा चॉईस फिलिंगचा फर्स्ट राऊंड होत असतो
त्यानंतर आपली जी AACCची वेबसाईट आहे ती त्यांचं काउन्सिलिंग जी आहे ती ओपन करत असते, म्हणजे त्या फर्स्ट राऊंड फॉर्म फिलिंग नंतर आपलं AACCची वेबसाईट ऑन होते आणि तिथं आपलं रजिस्ट्रेशन सुरू होतं. ते झाल्यानंतर आपली जी स्टेट काउन्सिलिंगची BMS BHMS म्हणजे आयुष कोर्सेसची जी चॉईस फिलिंग आहे ती स्टार्ट होत असते. मला वाटतंय तुम्हाला ही जी टाईमलाईन आहे ती समजली असेल की कसं क्रिस क्रॉस आपलं काउन्सिलिंग जे आहे ते चालू असतं, प्लस कसं डिपेंडेंटली काउन्सिलिंग जे आहे ते चालू असतं. तर या गोष्टी मला वाटतंय तुम्हाला क्लिअर असतील. तुम्हाला वेबसाईट्स पण क्लिअर आहे की MCC फक्त MBBS BDS म्हणजे ग्रुप एसाठी आहे आणि जी AACC आहे ती ऑल इंडिया कोटा 15% गव्हर्नमेंट NIA जयपूर गोवा याचे सर्व जे टॉपचे कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी जी वेबसाईट आहे AACCC किंवा डीम कॉलेजेस पण त्यात इन्व्हॉल्व राहतात, सेंट्रल युनिव्हर्सिटीज इन्व्हॉल्व राहतात, तर ती मेनली ग्रुप B म्हणजे आयुष कोर्सेससाठी असते. आता ही जी बेसिक गोष्ट आहे ही क्लिअर असेल. आता आपला जो रिझल्ट लागला होता मागच्या वर्षी तो ऑलमोस्ट 14 जूनला रिझल्ट लागला होता. आता 14 जून नंतर आपली जी काउन्सिलिंग आहे ती कधी स्टार्ट झाली होती, तर तुम्हाला इथं दिसत असेल की अराउंड 45 डेज आफ्टर आपली जी काउन्सिलिंग आहे ती स्टार्ट झालेली आहे. म्हणजे तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं होतं 18 to 19 जुलैपर्यंत आणि जे रजिस्ट्रेशन होतं MCCचं मागच्या वर्षीचं हे टाईमलाईन आहे, मागच्या वर्षीचं शेड्यूल आहे. तर असं शेड्यूल तुम्हाला MCC थ्रू येत असतं जेव्हा ते काउन्सिलिंगबद्दल सांगतात. जेव्हा ते कळवतात तेव्हा तुम्हाला ते पूर्ण रजिस्ट्रेशन शेवटच्या राऊंडपर्यंत देतात की कोणती डेट कशी राहणार आहे. आता मागच्या वर्षी भरपूर वेळेस असं झालं की विद्यार्थ्यांना जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायला प्रॉब्लेम येत होते किंवा पैसे अपलोड करायला प्रॉब्लेम येत होते, तर त्यामध्ये MCCने एक भरपूर पोस्टपोन करत जी टाईमलाईन आहे ती खूप जास्त डिस्टर्ब करून टाकली होती आणि त्यामुळे पण आपली काउन्सिलिंग जी आहे ती लेट झाली होती. तर मेनली काय असतं, व्हेरिफिकेशन 18 to 19 जुलैपर्यंत आलं होतं. आता जर आपण मागच्या वर्षीचं बघितलं तर मागच्या वर्षी सारखंच आतापर्यंत जे शेड्यूल आहे ते फॉलो करत आलेलं आहे, फक्त 4-5 दिवसांचा गॅप पडत असतो. तर 18 to 19 जुलैला व्हेरिफिकेशन होतं, नंतर रजिस्ट्रेशनला 21 जुलै टू 28 जुलैपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं, प्लस पेमेंट मेथड जी आहे ती तुम्हाला इथं कंप्लीट करायची होती. आता यामध्ये आपल्याला आता काय किती वेळ लागला, तर 14 जून टू 18 जुलै म्हणजे तुम्ही धरून चला की ऑलमोस्ट 34 डेज किंवा 38 डेज आपल्याला इथं लागून गेले टोटल व्हेरिफिकेशन किंवा रजिस्ट्रेशनपर्यंत. म्हणजे टोटल तुम्ही धरून चला अराउंड 35 डेज आपल्याला काउन्सिलिंग स्टार्ट होण्यात लागले. त्या मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर अराउंड 37 डेज आपल्याला लागले होते. त्या मागच्या वर्षी आपल्याला 35 ते 40 दिवसापर्यंत लागले होते. म्हणजे टोटल टाईमलाईन काय की रिझल्ट लागल्यानंतर ऑलमोस्ट 35 to 40 डेजपर्यंत आपला जो व्हेरिफिकेशन किंवा रजिस्ट्रेशन विंडो आहे ती ओपन होत असते. आता महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशनच्या आधी तुम्हाला एक स्टेट मेरिट लिस्ट येत असते. आता ते स्टेट मेरिट लिस्टमध्ये भरपूर गोष्टी तुम्हाला क्लिअर होतात. तुम्हाला तेव्हाच समजेल की तुमचा नंबर लागणार आहे का नाही, कारण त्या स्टेट मेरिट लिस्ट अकॉर्डिंग आपले नंबर जे आहे ते महाराष्ट्र स्टेटमध्ये लागत असतात. ऑल इंडिया रँकवरून पण आपल्याला भरपूर गोष्टी क्लिअर होतात, पण त्यापेक्षा जास्त आपल्याला इम्पॉर्टंट जी आहे ती आहे SML म्हणजे आपली स्टेट मेरिट लिस्टमध्ये काय नंबर येतोय. तर हे झालं तुम्हाला एक बेसिक नॉलेज. आता जर ह्या वर्षी आपण एक्सपेक्ट केलं की ह्या वर्षीचा जो रिझल्ट आहे तो आता लागलेला आहे 16 तारखेला आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर 16 तारखेनंतर तुम्ही ऑलमोस्ट 25-30 दिवस धरून चला की प्लस ते करू शकतात. म्हणजे आपली जी काउन्सिलिंग आहे ती अराउंड फर्स्ट वीक ऑफ ऑगस्टमध्ये स्टार्ट होऊ शकते. कसली तर MCCची. आपण महाराष्ट्राचं पण डिस्कस करू, पण आपल्याला विथ प्रॉपर गाईडलाईन जावं लागेल, कारण त्या अकॉर्डिंग त्या टाईमलाईन अकॉर्डिंगच आपलं जी काउन्सिलिंग आहे ती होत असते. तर सर्वात आधी आपल्याला MCC जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय आपण नाही डायरेक्ट महाराष्ट्रावर जाऊ शकत. तर आता जेव्हा 16 जुलैला आपला रिझल्ट लागला तर आपली जी काउन्सिलिंग आहे ती ऑलमोस्ट कधी स्टार्ट होईल, तर अराउंड 25 किंवा 30 दिवसामध्ये स्टार्ट होईल. कारण यावेळेस जास्त NTA जे ते पोस्टपोन करणार नाही किंवा पुढे ढकलणार नाही, ते लवकर यावेळेस घेतील, कारण ऑलरेडी रिझल्टमध्ये आपल्याला खूप डिले झालेला आहे. तर 16 जुलैनंतर जर तुम्ही ॲडअप केले थोडे 25-30 दिवस, तर तुम्हाला हे समजतंय की अराउंड 10 ऑगस्टपर्यंत आपला जो रिझल्ट आहे तो लागून जाईल. तर 10 ऑगस्ट किंवा अराउंड 15 ऑगस्टपर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकतो की आपला जो रिझल्ट आहे तो येईल. कारण जर तुम्ही कमी पण केले दिवस तरी 10-15 दिवसात तर आपलं NTA जे ते रिझल्ट लावणार नाही आहे. म्हणजे हे तर ऑब्वियस आहे की ऑगस्ट फर्स्ट वीकमध्ये तर जी काउन्सिलिंग आहे ती चालू होणार नाही. पण तुमची जी काउन्सिलिंगचे व्हेरिफिकेशन डिटेल्स आहे किंवा जे काउन्सिलिंग रिगार्डिंग जे नोटिसेस आहे ते तुमचे फर्स्ट वीक ऑफ ऑगस्टमध्ये येऊन जाईल. म्हणजे तुमची काउन्सिलिंग जी आहे ती अराउंड 10 to 15 ऑगस्टपर्यंत
MCCची स्टार्ट होऊन जाईल. म्हणजे मी तुम्हाला ऑल इंडिया कोटाची गोष्ट सांगते. आता 10 ते 15 ऑगस्ट आपल्याला डेट समजली MCCची. आता आपण बघू स्टेट काउन्सिलिंग कधी चालू होईल. ही नोटीस आपली महाराष्ट्राची 2025ची CET सेलची नोटीस आहे. तर यामध्ये आपण बघू आता की रजिस्ट्रेशन कधी सुरू झालं होतं. तर 23/7/2025ला आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते सुरू झालं होतं आणि आपलं व्हेरिफिकेशन कधी झालं होतं MCCचं, तर 18 तारखेपासून व्हेरिफिकेशन स्टार्ट होऊन गेलं होतं. म्हणजे टोटल किती दिवस, तर 5 किंवा 6 दिवसापर्यंत आपली जी काउन्सिलिंग आहे स्टेट काउन्सिलिंग ती स्टार्ट होऊन जाते. कारण जी रजिस्ट्रेशन आहे ती त्यांना आधीच ओपन करावं लागते. जेव्हा MCCचं रजिस्ट्रेशन होतं त्यानंतर आपल्याला स्टेट काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशनसाठी त्यांना विंडो ओपन करावं लागते. म्हणून आपल्याला ती लवकर दिसते की 4-5 दिवसात जी स्टेट काउन्सिलिंग आहे ती पण स्टार्ट होऊन जाते. तर ह्या वर्षी आपण काय एक्सपेक्ट करू शकतो की 10 ते 15 ऑगस्टपर्यंत आपली जी MCC काउन्सिलिंग आहे ती स्टार्ट होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्ही अजून 5-6 दिवस ॲडअप करा, म्हणजे 20 ऑगस्टपर्यंत आपली जी महाराष्ट्राची काउन्सिलिंग आहे ती स्टार्ट होऊन जाईल. मग 20 ऑगस्ट तुम्ही एक डेट धरू शकतात की टेंटेटिव्हली 20 ऑगस्टपर्यंत आपल्या महाराष्ट्र CET सेलची काउन्सिलिंग स्टार्ट होईल. त्यानंतर आपल्याला सर्व जी प्रोसेस आहे, सर्व जो चॉईस फिलिंग वगैरे ते सर्व करायचं आहे. मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल म्हणून सांगते की ऑनलाईन रजिस्ट्रेशन एकदा होत असतं CET सेलचं. त्यानंतर तुम्हाला हे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते सर्वांसाठी करावं लागतं. म्हणजे MBBS, BDS, BMS, BHMS सर्व कोर्सेससाठी तुम्हाला करावं लागतं. इथं तुम्हाला एक स्पेसिफिक रजिस्ट्रेशन फीस भरावं लागते, जी की कॅटेगरी अकॉर्डिंग वेगवेगळी राहते. ती नॉन रिफंडेबल राहते. आता इथं पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस तुम्हाला यासोबत पण केलं तुम्ही तर चालेल, किंवा तुम्हाला जर थोडा डिले करायचं आहे तर ते पण तुम्ही करू शकतात. कारण आपल्याला वेळ थोडा दिला जातो. तुम्ही बघू शकता इथं की 30 तारखेपर्यंत आपण रजिस्ट्रेशन करू शकतोय आणि 31 तारखेपर्यंत आपण पेमेंट करू शकतोय रजिस्ट्रेशनचं. त्यानंतर तुम्हाला सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व अपलोड करावं लागतात आणि मग तुमची रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट निघते, ज्याला आपण म्हणतो SML. तर SML आपण यालाच म्हणतो, जे रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स आहेत त्यांची लिस्ट निघते स्टेट मेरिट लिस्ट अकॉर्डिंग. त्यानंतर आपली जी चॉईस फिलिंग वगैरे ते स्टार्ट होतं. इथं तुम्हाला परत सेकंड कॅप राऊंड 1चं दिसत असेल की पब्लिकेशन झाली, जेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जेव्हा निघते त्याचं पब्लिकेशन होतं. त्यानंतर सीट मॅट्रिक्स निघते, म्हणजे आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहे ते सर्व सीट इंटेक जे आहे ते सर्व सीट मॅट्रिक्समध्ये समजत असतं. त्यामध्ये तुम्हाला स्टेट मेरिट लिस्ट अकॉर्डिंग समजून जातं की आपला नंबर MBBSला किंवा BDSला लागणार आहे का, किंवा BMSला लागणार आहे का. कारण जेव्हा तुम्हाला समजतं की टोटल जे MBBSचे सीट्स आहे ते समजून घ्या, जस्ट एक मी आकडा सांगते की 100 आहे आणि त्यामध्ये जर तुमचा स्टेट मेरिट लिस्टमध्ये नंबर 99 येत असेल तर तुम्हाला हे माहिती आहे की तुमचा नंबर त्या 100मध्ये तर लागून जाईल, तुम्हाला त्यामधली एक सीट भेटते. पण जर तुमचा सीट स्टेट मेरिट लिस्टमध्ये नंबरच 101 असेल तर थोडं तुम्ही अटीतटीवर आहात की तुमचा नंबर लागेल का नाही, किंवा जर 110 असेल तर तुम्हाला कन्फर्मेशन आहे की आपला नंबर नाही लागणार आहे, म्हणजे आपण दुसरीकडे कुठेतरी ट्राय करायचं आहे. तर ही गोष्ट अशी आपण स्टेट मेरिट लिस्ट आणि सीट मॅट्रिक्स जे बघत असतो. हे मी तुम्हाला डिटेलमध्ये याच्यामुळे सांगते कारण कोणीच इतकं डिटेलमध्ये कोणताच व्हिडिओ बनवत नाही. मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगते कारण मला माहिती आहे तुम्हाला अजूनपर्यंत बेसिक नॉलेज नाही आहे काउन्सिलिंगबद्दल. तुम्ही आता जस्ट काउन्सिलिंगमध्ये उतरलेले आहात आणि तुम्हाला सर्व गोष्टी माहिती पाहिजे, तर तुम्हाला खूप जास्त अति नॉलेज देतील जे की तुम्हाला खूप डोक्यावरून जाईल, पण इतकं राहतच नाही काउन्सिलिंगमध्ये. तुम्ही फक्त प्रॉपरली सर्व रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो केले पाहिजे आणि आम्ही पण तेवढंच करतो. आम्ही पण तुमचा नंबर काउन्सिलिंगमधूनच लावून देतो, पण आम्हाला काही असे वेबसाईट्स माहिती असतात किंवा काही असे प्रॉपर काउन्सिलिंगचे पर्याय माहिती असतात जे की आम्ही अप्लाय करतो तुमचा नंबर लावायसाठी. म्हणून मी म्हणते की जर पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर एक प्रॉपर काउन्सिलरकडे घ्या रादर दॅन एजंट. आता एजंट लोक तुम्हाला सांगतील की आम्ही तुमचा नंबर लावून देऊ, तर लावून देऊ हा विषयच नाही राहत. तुम्हाला सर्वीकडे काउन्सिलिंग थ्रूच जावं लागतं, राऊंड थ्रू जावं लागतं. लावून देऊ म्हणजे आपल्या कोणतं घरचं कॉलेज तिथं नाही आहे की आपण डायरेक्ट नंबर तिथं लावून देऊ शकतो. म्हणून जर तुम्हाला कॉलेज भेटेल तर आम्ही तुम्हाला सांगू की मेरिट लिस्ट अकॉर्डिंग तुम्हाला कॉलेज भेटेल. आता जर तुम्ही म्हणताय की मला हे कॉलेज भेटेल का, आणि जेव्हा आम्ही म्हणतोय की हो भेटेल, तर मग आम्ही कन्फर्मेशन करून सांगतोय तुम्हाला की त्या वर्षात मागच्या वर्षाचं ह्या कॉलेजचं जे कट ऑफ आहे ते कमी गेलं होतं, म्हणजे तुम्हाला ते कॉलेज भेटेल असं कन्फर्मेशन करून आम्ही सांगतो. म्हणजे असं काही समजू नका की आमचं त्या कॉलेजची डायरेक्ट रिलेशन आहे किंवा आम्ही त्याला कॉल करून विचारलंय की या मुलाचा नंबर इथे लागेल का. तसं काहीच नाही आहे. आपलं सर्व काउन्सिलिंग थ्रू आहे. आपली डायरेक्ट ॲडमिशन होत नाही. तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन करायची असेल तिथं एजंट लोक असतात, त्यांना तुम्ही 2-3 लाख एक्स्ट्रा डोनेशन द्या, तिथं तुम्ही ॲडमिशन करा. आपल्याकडे तुम्हाला फक्त जी काउन्सिलिंग फीज आहे ती द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स वगैरे पाठवायचे. सर्व आपण काउन्सिलिंग थ्रू करतो. तुम्हाला काही लाखोंमध्ये पैसे इथं मोजायचे नाही आहे. आणि ज्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर 2-3 लाख देऊन डोनेशन देऊन लागत होता, त्यामध्ये तुमचा नंबर जस्ट काउन्सिलिंग फीजमध्ये पण लागू शकतो, जर ते कॉलेज तुमच्या मेरिटमध्ये बसत असेल तर. म्हणून उगाच इकडच्या तिकडच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला खूप काउन्सिलर्स असे भेटतील जे तुम्हाला उगाच चुकीचं नॉलेज देतील, तर ते प्लीज घेऊ नका. आणि जे आहे ते आम्ही तुम्हाला क्लिअर सांगतो.
जर तुमचा नंबर लागत असेल तर मला सांगू की लागेलच, पण जर नसेल लागत तर आमच्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे रॅदर दॅन सेइंग नो. आता ऑनलाईन फिलिंग जी आहे ती प्रेफरन्स फॉर्मची ती पण तुम्हाला इथे दिसत असेल की ऑनलाईन फिलिंग पण 3 तारखेपासून सुरू होऊन जाते. म्हणजे आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते 23 तारखेला सुरू होते आणि ऑनलाईन चॉईस फिलिंग जी आहे 3 तारखेला सुरू होते फॉर ग्रुप ए. तर ह्यामध्ये आपल्याला अजून 10 दिवसाचा गॅप जो आहे तो लागत असतो. तर तुम्ही एक्सपेक्ट करून चला की आपली जी काउन्सिलिंग आहे ते अराउंड 20 ऑगस्टपर्यंत चालू होऊन जाईल. असू शकतात की आपली जी महाराष्ट्राची काउन्सिलिंग आहे तेपर्यंत किंवा 20 तारखेपर्यंत टेंटेटिव्हली चालू होऊन जाईल. तर यानंतर जर तुम्हाला अजून काही पण डाऊट असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात, कॉल करू शकतात, कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात. एक जेन्युइन डाऊट असेल तर मी नक्की रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. पण जर तुम्ही जस्ट मार्क्स अकॉर्डिंग विचारत असाल की माझा नंबर लागेल का, तर त्यावर रिप्लाय करणं थोडं टफ जातं कारण असे भरपूर कमेंट्स असतात. आणि जर तुम्हाला जर तुम्ही आतापर्यंत केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण सर्व जे अपडेट्स आहेत ते लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. अजून काही पण डाऊट्स असलं नक्की कळवा. AA-CCC पण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल, पण आता सध्या त्याची नीड नाही आहे. एकदा हे चालू झाल्यावर ते पण लवकर चालू होऊनच जातं. मेनली मला तुम्हाला ही टाईमलाईन सांगायची होती की काउन्सिलिंग कधीपर्यंत स्टार्ट होईल, तर ते आपण ऑलरेडी डिस्कस केलंच आहे. धन्यवाद.